बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे, परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मस्साजोग ग्रामस्थांकडून केली जाते। या घटनेवरून राजकारण चांगलंच तापलंय। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हा तपास CBI कडे देण्याची मागणी केली आहे। हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांची चर्चा का होते? तसंच मस्साजोग गावातल्या एका पवनचक्की कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या दोन्ही घटनांचं काही कनेक्शन आहे का? बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी तुषार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। सुभाष देशमुख बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामधल्या मस्साजोग गावचे माजी सरपंच, त्यांच्या पत्नीही त्या गावच्या सरपंच होत्या। सोमवारी 9 डिसेंबरला दुपारच्या वेळात संतोष देशमुख हे आपल्या गाडीमधून जात होते। त्यांचे बंधू शिवराज देशमुख गाडी चालवत होते। त्यानंतर डोणगाव जवळ एका स्कॉर्पिओने देशमुखांच्या गाडीचा रस्ता अडवला। त्या गाडीतून 5-6 जण उतरले। संतोष देशमुखांच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्यांना मारहाण केली, त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवलं। त्यांचं अपहरण झाल्याची बातमी पसरली आणि काही काळानंतर बोरगाव दहिटणा रोडवर गावकऱ्यांना संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला। त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। बीड जिल्हा हादरला। या प्रकरणी त्यांचे बंधू शिवराज देशमुख यांनी या हत्येची तक्रार दाखल केली। त्यानंतर जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार आणि प्रतीक भीमराव घुले या 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं। पण आणखी 3 आरोपी कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा शोध अजूनही सुरू आहे। तत्पूर्वी संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तपासात कसूर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता। त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश पाटील आणि पोलीस इन्स्पेक्टर प्रशांत महाजन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली। यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली। त्यावेळी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत सोनवणे यांनी अमित शहा यांना एक पत्र दिलं। त्यामुळे या प्रकरणाला देशपातळीवर वाचा फुटली। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं। ते काय म्हणाले बघूया। बीड जिल्ह्यात मोठी दहशत झाली आहे। बीडचा बिहार झालाय की काय असं वाटतंय। कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीयेत, उलट फिर्यादीवरच गंभीर गुन्हे दाखल करतायत। वाल्मिक कराड नावाचा माणूस हा सर्व गोष्टी घडवून आणतोय। आता या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं। वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचे, त्यामुळे धनंजय मुंडेंचंही नाव चर्चेत आलं। त्यामुळे धनंजय मुंडे यांनीही अखेर मौन सोडलं। माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी त्यांनी केली। संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे, विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात। त्यामुळे बीडला बदनाम करू नये असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं। सुभाष देशमुख यांचा खून का करण्यात आला? 29 नोव्हेंबरला एक प्रकरण घडलं होतं। केज तालुक्यातल्या मस्साजोग गावातल्या अवादा एनर्जी कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे या दोन्ही घटनांचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे। आता हे नेमकं खंडणी प्रकरण काय आहे ते बघूयात। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी सुदर्शन घुलेला पुढे करून 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची फिर्याद अवादा एनर्जी प्रकल्पाचे सुनील केदू शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात दाखल केली होती। आता हे खंडणी मागणारे लोक कोण होते? तर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे। त्यांना वाल्मिक कराड यांनी खंडणी गोळा करण्यासाठी पाठवलं होतं। त्यावेळी
खंडणी मागणारे लोक आणि कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली। तेव्हा त्या कंपनीत काम करणारे वॉचमन अशोक सोनवणे मध्ये पडले। तेव्हा अशोक सोनवणे यांना देखील मारहाण करण्यात आली। अशोक सोनवणे मस्साजोगचेच असल्यामुळे त्या गावचे माजी सरपंच सुभाष देशमुख यांनी हस्तक्षेप करायचं ठरवलं आणि ते त्या कंपनीत सहकाऱ्यांसहित दाखल झाले। त्यावेळी त्या कंपनीत दोन्ही गटात हाणामारी झाल्याचं बोललं जातंय। 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। याच भांडणाचा राग धरून सुभाष देशमुख यांचा खून केल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे। आता या खंडणी प्रकरणाच्या तक्रारीत काय म्हटलंय ते बघूयात। सुनील शिंदे यांच्या तक्रारीनुसार 29 डिसेंबरला ते सकाळी 10 वाजता मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन आला आणि त्यांनी मला वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं सांगितलं। अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील। काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली। सुनील शिंदेंनी तक्रारीत पुढे म्हटलंय की काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक अण्णा कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलवून अवादा कंपनीची केज तालुक्यातील सर्व कामं बंद करा, अन्यथा काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या असं सांगितलं होतं। त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत असं सुनील शिंदे यांनी तक्रारीत म्हटलंय। अवादा एनर्जी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता हे वाल्मिक कराड कोण आहेत? वाल्मिक कराड यांचं बीड जिल्ह्यात मोठं प्रस्थ असल्याचं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराड धनंजय मुंडे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासूनचे सोबती आहेत। परळीतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या प्रत्येक राजकीय घडामोडीत वाल्मिक कराड यांचा सहभाग असतो। धनंजय मुंडेंच्या 2019 आणि 2024च्या निवडणुकीची जबाबदारी वाल्मिक कराड यांच्यावर होती। परळी नगर परिषदेत गटनेते म्हणून कराड यांनी काम पाहिलंय आणि वैद्यनाथ साखर कारखान्याचे ते संचालक आहेत आणि ज्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय ते विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत असं सांगितलं जातंय। त्यामुळे या प्रकरणाला चांगलंच राजकीय वळण लागलंय। तरी या प्रकरणाचा पोलीस लवकर छडा लावणार का आणि देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। धन्यवाद।